अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. चला समोर बघा, इकडे कॅमेरा हातवरती करा ना बोट. ते बाकीचे नाही केले, करा ना. 5 नंबरचं बटन दाबा, पूजा ताईला विजयी करा. आज प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आदरणीय सतीश चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं. यावेळी शहराचे अध्यक्ष अभिष देशमुख उपस्थित होते आणि आज प्रभाग क्रमांक 23 हा राष्ट्रवादीमय झालेला आहे. हे आपण सर्वांनी पाहिले. येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी या प्रभागात काय आहे ते घडवून दाखवणार आहे आणि 16 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4ही उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहेत. तुम्ही आता प्रभागात फिरवले तर तुम्हाला कसं वाटवलं असं? म्हणजे प्रभागात आम्ही रोज फिरतोय पण मनाला वेदना होत आहे, दुःख होत आहे की ग्रामीण भागात राहतोय का शहरात राहतोय याच्या भावना दुखावत आहे. माझ्या गावाकडे देखील रोज नळाला पाणी येतं पण माझ्या विश्रांतीनगर जे मनोरमधल्या माता भगिनी आज देखील टँकरसाठी उभा राहतात. याच्या वेदना आणि दुःख आहेत मनात. लोकांच्या काय समस्या आहे मध्ये? लोक आमच्या मनात एकच 3 मूलभूत सुविधा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार दिला. तो शिक्षणाचा अधिकार ह्या प्रभाग क्रमांक 23 मधल्या नागरिकांना नाहीये. या प्रभाग क्रमांक 23 मधील काही भागामध्ये महानगरपालिकेची शाळा नाहीये. आता समजा तुम्ही तुमच्या निवडून आल्यावर तुम्ही काय करायचं? सर्वप्रथम बाकी काही होईल, पाणी आणि शिक्षण आणि महिला सुरक्षता या विषयावर आम्ही काम करू आणि पूर्ण प्रभाग हा CCTV मुक्त करू. नंबर सांगा किती आहे? प्रभाग क्रमांक 23 आमचे अ गटाचे उमेदवार आहेत पूजा प्रमोद दिवेकर. ब गटामध्ये मी स्वतः ॲडव्होकेट दत्ता बांगे. क गटामध्ये शोभाताई खांडेकर आणि ड गटामध्ये माजी नगरसेवक बाळूनाना शिंदे. आणि माझी सर्व नागरिकांना प्रभागातील माता भगिनींना मला आव्हान करायचंय की मत विकासाला मत आहे, राष्ट्रवादीला मत म्हणजे जातीवादी पक्ष या ठिकाणी येतील, तुमचे माते भडकवतील. मला सगळ्यांना नम्रतेची विनंती करायची आणि हातपाय जोडून विनंती करायची आहे, भावांनो तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी येणाऱ्या 15 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. राऊत आम्ही प्रभागात जेव्हा प्रचारासाठी फिरलो तर आमच्या या निदर्शनात आलं आणि सगळ्या गोरगरीब जनतेपासून तर क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या याच भावना आहे की हे जेवढे बी उमेदवार आम्ही आत्तापर्यंत निवडून दिले हे एक पर्टिक्युलर पक्ष आणि यांनी जातीत हिंदुत्व आणि या मुद्द्यावर राजकारण केलं. आम्ही त्या गोष्टीत भावनिक होऊन मतदान केलं. पण आता ही वेळ नाही आहे. आमच्या इकडं पहिले एक जे नगरसेवक होते त्यांनी यंत्रीमधून येऊन आमच्या इकडच्या लोकांना मतदान, आम्हाला वाटलं बा सुशिक्षित माणूस भेटला म्हणून आम्ही मतदान केलं, पण त्या मूर्ख माणसानं आमची इकडं अशी इज्जत काढली. लोकांना सांगण्यात म्हणजे आमच्या लोक सांगताना डोळ्यात पाणी येत होतं. काय ठीक आहे बा आमच्या इकडची वसाहत गरीब असेल पण ते इतके कमी नाही की तुम्ही त्यांची इज्जत 4 चौघात काढताल म्हणून. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे होतं, तुम्ही तो मुद्दा भरकटला. आम्ही तुम्हाला समस्या घेऊन गेलो तर तुम्ही आम्हाला सांगता आम्ही तुमची मतं विकत घेतली. आम्ही तुम्हाला काही कामं सांगितले तर तुम्ही म्हणतात तो हिंदुत्व आहे. आमच्या पोलीस स्टेशन जवळ आहे, पुंडलिकनगर पोलीस स्टेशन जवळ आहे, पण नानांच्या काळात जे मुकुंदवाड रेल्वे स्टेशनला एक चौकी होती ती चौकी गायब झाली. यांना प्रत्येक गोष्टीत फक्त वरचं लेवल शहरात आणलं, देशाचं राज्यात आणलं, राज्याचं शहरात आणलं. महापौर यांचे 3ही पक्षाचे होऊन गेले, 3ही पक्षाचे महापौर होऊन गेले, पण एकानं पण संभाजीनगर म्हणून आमच्यासाठी काहीच केलं नाही. आता आमचा प्रभागात पहिली निवडणूक आहे. आता ही विनंती सर्व जनतेला. तुम्ही फिरते ना आता तर लोकांचं काय म्हणणं आहे तुम्हाला? असं काय समस्या काही सांगत असतं? लोक सांगतात बा आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे, नवीन रोजगार नाही आहे, नवीन योजना नाही आहे. आता हे नगरसेवक जे जे सांगतात तेच सांगतात. आम्ही एका फोनवर येतो, अरे पण तुम्ही काय कामासाठी येतात ते तर सांगा. ड्रेनेज चॉकअप झालं तुम्ही आले, हे काम नाही, ती तुमची ड्युटी. तुम्ही ती ड्युटी सोडून त्या व्यतिरिक्त काय करताय? तुमचं स्वतःचं काय काम आहे ते तुम्ही दाखवा. जसं आम्ही आज छाती ठोकपणे सांगू लागलो आम्ही या गोष्टी आज देणार आहेत. आज जसं सतीश भाऊंनी सांगितलं आम्ही सत्तेत आलो, महानगरपालिकेत आलो तर मार्चपर्यंत 24 तास पाणी देऊ. तुम्ही याच्या आधी सगळ्या इलेक्शनला तेच आश्वासनं दिली. आता सत्ता बदल हवा हा जनभावना आहे आणि ती उतरण्यात मजा आहे. सर्व मतदारांना काय सांगशील आता? सर्व मतदारांना फक्त एवढीच विनंती, आतापर्यंत जे झालं ते सोडून द्या. जे झालं ते गंगेत मिळालं.
पण आता ही वेळ आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्याचा आपण नीट उपयोग करू आणि चांगले आणि सक्षम उमेदवार आपण निवडून देऊ. ओके. नमस्कार, मी पूजा प्रमोद दिवेकर. तुमचं वार्ड सांगा. मी वार्ड क्रमांक 23 अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून तरी तुम्ही प्रभागामध्ये फिरता, तुम्हाला कसं वाटतं लोकांच्या प्रभागामध्ये फिरतो त्यावेळेस खूपच दुःख वाटते. पाण्याची समस्या खूप मोठी आहे. प्रत्येक गृहिणीला पाण्याची समस्या, ड्रेनची समस्या आहे. महानगरपालिकेच्या शाळा नाही आपल्याकडे. तुमच्या लाडक्या बहिणी तुम्ही आता काय सांगशाल तुमच्या बहिणीला? आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही हेच सांगू, आम्हाला आम्हाला निवडून द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला नक्कीच 2 महिन्यात पाणी देऊ. तुमची समस्या कंप्लीट करू. साहेब नामदेव शिंदे हां ड गटातून हां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढत आहे. आमचं चिन्ह घड्याळ. या प्रभागाची जी समस्या आहे ह्या आता बोलून दाखवण्याच्या ऐवजी आम्ही कृतीत उतरणारे लोक आहेत. ज्या ज्या समस्या असतील त्या करून दाखवणं महत्त्वाचं असतं, बोलून दाखवण्यापेक्षा करणं महत्त्वाचं. तर हे आम्ही चारही उमेदवार काय विचारायचं? या समस्या प्रत्यक्षात उतरवणं जे असतील